नमस्कार. आज आपण भोपळ्याच्या मऊ लुसलुशीत अशा घाऱ्या बनवून घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर भोपळ्याच्या शक्यतो गोड घाऱ्या बनवतात. पण आज आपण गोड घाऱ्या न बनवता मस्तपैकी मसाला घाऱ्या तिखट अशा बनवणार आहोत. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ह्या घाऱ्या आपण बनवून घेणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी हा भोपळा घेतलेला आहे आणि आता ह्या भोपळ्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. तर भरपूर असा मोठा भोपळा आहे, त्यातील मी अर्धा भोपळा वापरणार आहे. तर आता अर्धा भोपळा मी त्याची साल काढून अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत. त्याच्या बारीक फोडी करून झाल्यानंतर त्याला कुकरला लावून 3 शिट्या करून घेतल्या. गार झाल्यानंतर त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मॅशरच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत. छान अशी मऊसूत पेस्ट झाली पाहिजे. भोपळा 2 प्रकारे शिजवला जातो. एकतर तुम्ही कुकरला शिजवून घेऊ शकता किंवा मग भोपळा किसून डायरेक्ट टोपामध्ये घालून त्यामध्ये गूळ घालून तो छान असा शिजवून घेऊ शकता. आता इथे आपण मसाला घाऱ्या बनवणार आहोत, त्यामुळे हा भोपळा मी अशा पद्धतीने घेतलेला आहे. छान असा मॅश करायचा. आता मला इथे तिखट घाऱ्या करायच्या आहेत, त्यामुळे इथे मी गूळ वगैरे अजिबातच घालणार नाहीये. कारण की हा जो भोपळा आहे त्याला साधारणपणे गोडवा असतोच. त्यामुळे इथे आपल्याला गूळ पावडर अजिबातच घालायची गरज नाही. कारण की तिखट घाऱ्या साधारणपणे गोडसर आणि तिखटसर छान वाटतात. पण एक्स्ट्राचा गूळ आपण अजिबातच घालणार नाही आहोत. व्यवस्थित याची मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे आणि यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेली जी मेथी आहे ती घालून घेणार आहे. तर इथे मी बारीक चिरलेली मेथी घालून घेतली. तर जवळपास 2 ते 3 मुठी इथे जी मेथी होती बारीक चिरलेली ती इथे घालून घेतलेली आहे. आता मेथी जर नसेल तर कसुरी मेथी देखील घालू शकता. आता यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि जवळपास चवीनुसार इथे मी चमचाभर मीठ घालून घेतलेले. थोडंसं आणखीन घालून घेऊया आणि आता यामध्ये आपण तीळ घालून घ्यायचे. जवळपास मूठभर तीळ इथे मी घातलेले आहेत. आता या तिखट घाऱ्यांना छान असा खुसखुशीतपणा येण्यासाठी आणि खमंगपणा येण्यासाठी जवळपास मी यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहे. जवळपास अर्धी वाटी म्हटलं तरी देखील मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता मावेल इतकं गव्हाचं पीठ घालून घ्यायचे. तर इथे मी गव्हाचं पीठ घालून घेते आणि अंदाज घेत आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित आपण मळून घेऊया. आता हे जे पीठ आहे हे चमच्याने व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि याचा अंदाज घेत नंतर आपण पुन्हा थोडंसं पीठ घालून घेणार आहोत. आता या भोपळ्यामध्ये भरपूर असं पीठ मावतं, त्यामुळे आपण अंदाज घेतच यामध्ये पीठ घालायचं आहे. आणखीन थोडंसं पीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे पीठ आपण मळून घेऊया. भोपळ्यापासून खूप वेगवेगळे प्रकार बनवले जातात. साधे प्रकार तर आपल्याला माहितीच आहेत, पण त्याचे दुसरे प्रकार म्हणजे भोपळ्यापासून गुलगुले बनवले जातात. त्यासोबतच भोपळ्यापासून मोदक देखील बनवले जातात. तर ते देखील आपण लवकरच शेअर करणार आहोत. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हाताने मी व्यवस्थित हे पीठ मळून घेते आणि पीठ मळून झालेलं आहे. आता याच्या घाऱ्या आपण लाटून घेणार आहोत. तर इथे मी अशा प्रकारचा ग्लास घेतलेला आहे किंवा मग एखाद्या वाटीने देखील आपण या घाऱ्या कट करू शकतो. तर आता इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये व्यवस्थित घोळून याची एक छान अशी मोठीशी चपाती लाटून घेऊया आणि मग ग्लासाने आपण कट करून घेणार आहोत. आता या पिठापासून मी थोड्याशाच घाऱ्या बनवून घेणार आहे. उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवणार आहे. या पिठापासून तुम्ही छान असे पराठे देखील मुलांच्या डब्याला बनवून देऊ शकता. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, या पिठामध्ये जर आपण बेसन पिठाचं प्रमाण जास्त जर ठेवलं, तर घाऱ्या छान अशा खुसखुशीत तयार होतात आणि बेसन पिठाचं प्रमाण जर कमी केलं, तर या ज्या घाऱ्या आहेत, मऊ लुसलुशीत बनून तयार होतात. आता इथे मी या ग्लासाने या घाऱ्या अशा पद्धतीने कट करून घेते. म्हणजे एका वेळेला 4 ते 5 अशा घाऱ्या बनून तयार होतील. तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण या गरम तेलामध्ये या घाऱ्या तळून घेणार आहोत. गरम गरम तेलामध्ये या घाऱ्या टम्म फुगेपर्यंत आपण तळून घ्यायच्या आहेत सोनेरी रंगावरती. तेलात घातल्याबरोबर आपल्याला झाऱ्याने त्या घाऱ्या अशा पद्धतीने थोड्याशा हलक्या दाबून घ्यायच्या आहेत. म्हणजे खूप छान अशा टम्म या घाऱ्या फुगून तयार होतात. दोनही बाजूने सोनेरी रंगावरती या तळून झाल्या की लगेचच आपण काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीच्या घाऱ्या खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात. या पिठाचे तुम्ही अशा प्रकारच्या घाऱ्या किंवा मग पराठे देखील बनवून घेऊ शकता. तर आता ह्या घाऱ्या तुम्ही पाहू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. या घाऱ्या तुम्ही लहान मुलांच्या डब्याला, नाश्त्याला देखील देऊ शकता किंवा प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता. या एका पिठापासून
म्हणजे पराठे, घाऱ्या आणखीन बऱ्याचशा वस्तू नक्कीच बनवू शकता. तर आता हे तयार झालेलं आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.